श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने खरंच पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत प्रभावी असा तारक मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांचा विश्वास आहे की हा तारक मंत्र मनातली भीती कमी करण्यास आणि आत्मविश्वास वाढवण्यास, स्वामींची आठवण आणि विश्वास दृढ करण्यास मदत करतो. तर खरंच स्वामींना आवडणारी ही अत्यंत प्रिय अशी सेवा आहे आणि अनुभव देणारी सेवा आहे. तर तारक मंत्र म्हणजे काय? तर तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय असणारा आणि आवडणारा मंत्र आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी ही ओळ अनेकांना प्रेरणा देते आणि संकटसमयी धीर देते. तर रोज तारक मंत्र म्हटल्याने काय होतं तर बघा, मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील, मनामध्ये नकारात्मक विचार असेल, ते कमी करण्यासाठी तारक मंत्र सेवा खूप अशी फलदायी आहे. स्वामी आपल्या पाठीशी आहेत अशी श्रद्धा दृढ होते. भीती, चिंता, मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी आपल्याला तारक मंत्र दररोज नित्यनेमाने म्हटलात तर नक्कीच मनामधली अस्वस्थता कमी झाल्यासारखी वाटू लागेल आणि ती पण 21 दिवसात फरक तुम्ही अनुभवून घ्या. केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात, पण आपण स्वतः त्या गोष्टी करत असताना त्याच्यावर विश्वास, श्रद्धा, भावना आणि संयम असणं महत्त्वपूर्ण आहे. म्हणून दररोज नित्यनेमाने तारक मंत्र तुम्ही 21 दिवस म्हणा आणि अनुभव नक्की घ्या. भक्ती, नामस्मरण आणि ध्यानाकडे मन वळत राहते. मनामध्ये कधीही वाईट विचार येत नाहीत. तारक मंत्राला वेळेचं बंधन नाही. तुम्ही कधीही सकाळी, संध्याकाळी, कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात. तारक मंत्र म्हणत असताना मन स्थिर करावे. अत्यंत प्रभावी असा हा तारक मंत्र आहे. प्रत्येक म्हणजे ओळ जी आहे त्याचा अर्थ समजून घ्यावा. घाई गडबड अजिबात करू नये. ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल ना, त्यावेळेस मन एकाग्रता वाढवा. म्हणजे एक मन विचलित होऊ देऊ नका आणि तारक मंत्र हळू आवाजामध्ये म्हणा. त्याचबरोबर शक्यतो तारक मंत्र हा 11 वेळेस म्हणावा. शक्य असेल तर तुम्ही तारक मंत्र म्हणत असताना ग्लासमध्ये पाणी भरून घ्या. स्वच्छ पाणी, प्यायचं पाणी भरून घ्यायचं आहे. उजवा हात त्यावर ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्राचा प्रभाव त्या पाण्यामध्ये पडेल आणि ते पाणी एक तीर्थ तयार होईल. घरामध्ये मुलं ऐकत नसतील, काही एखादा मुलगा सतत आजारी पडत असेल किंवा घरातल्या सर्व व्यक्तींना तुम्ही हे पाणी थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे. हे पाणी नसून एक तीर्थ तयार होणार आहे, कारण तारक मंत्राचा प्रभाव त्या पाण्यावरती पडणार आहे. दररोज नित्यनेमाने असे पाणी तुम्ही 21 दिवस पिऊन बघा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार येत असतील तर ते नक्कीच हळूहळू कमी होतील. मनाची एकाग्रता वाढायला लागेल. घरात समाधान नक्कीच येईल. तर तारक मंत्र कधी म्हणावा? सकाळी स्नान केल्यानंतर, संध्याकाळी दिवे लावल्यानंतर, झोपण्यापूर्वी. मन अस्वस्थ वाटत असेल त्यावेळेस तुम्ही कधीही तारक मंत्र म्हणू शकतात. म्हणलं ना, वेळेचं बंधन अजिबात नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारक मंत्र केवळ चमत्कार घडवणारे शब्द नाहीत, तर श्रद्धा, चांगले कर्म, संयम आणि सकारात्मक विचार यांच्यासोबत मंत्र जप केल्यास आध्यात्मिक बळ मिळत राहते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश प्रत्येक भक्ताला धैर्य देतो. म्हणून त्यामुळे रोज काही मिनटं स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र जप केल्यास मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण तर होतातच, जीवनातले बरेच अडचणी, संकटे दूर होतात, मन अस्वस्थ होत नाहीत, स्थिरता मिळते. आणि तारक मंत्र हा अत्यंत फलदायी असा. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. म्हणजे मनातली शंका आणि भीती दूर करून श्रद्धेने पुढे चलत राहा. स्वामींची कृपा आणि आधार यावर नक्की विश्वास ठेवा. स्वामी सर्व मनोकामना, इच्छा तुमच्या मनातल्या पूर्ण करतील आणि जीवनातले दुःख, दारिद्र्य नक्कीच दूर करतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.